नमस्कार, मी अंजली पाटील. आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण झणझणीत अस्सल कोल्हापुरी खरडा चिकन बनवणार आहोत. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी अर्धा किलो आपण चिकन घेतलेलं आहे. तर आता हे आपण मॅरिनेट करण्यासाठी तयार करूया. हे अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घातली, थोडी हळद घालायची, गरम मसाला पावडर घातली अर्धा चमचा, दही घालायचं 2 चमचे, अर्धा चमचा मीठ घातलं. हे छान मिक्स करून घ्यायचं आणि अर्ध्या तासासाठी झाकून ठेवायचं. आता आपण खरडा करून घेऊया. त्यासाठी गॅस लावून घेतलेला आहे. गॅसवर जाड बुडाचा तवा ठेवलेला आहे. अगदी थोडंसं तेल टाकून घ्यायचं. 1 चमचा भर होईल एवढंच तेल टाकलंय. जिरे टाकायचे. जिरे पाव चमचा घेतलेले आहेत. जिरे थोडे भाजले की मिरच्या टाकायच्या. 8-9 मिरच्या घेतलेल्या आहेत. तुमच्या आवडीप्रमाणे मिरच्या तुम्ही कमी जास्त करू शकता. मिरच्या थोड्या भाजून झाल्या की तीळ टाकायचे. तीळ 1-2 चमचे होतील एवढे घेतलेत. खोबरं टाकायचं. खोबरं 4 चमचे होईल एवढं आहे. छोटा 1 तुकडा असतो तेवढं. गॅस बारीक आहे. लसूण घेतलेले आहेत 7-8-9 पाकळ्या. आपण मटणाला चिकनला पण आलं लसूण लावून घेतलेलं आहे. टोटल ह्याच्यामध्ये लसूण एक आपण 12-15 पाकळ्या होईल एवढा घ्यायचा. हे सगळं छान खरपूस असं भाजून घ्यायचं. आता हा मसाला भाजून झालेला आहे. आपण गॅस बंद करूया. हे थोडं गार झालं की मिक्सरला वाटून घेऊया आपण. तोपर्यंत हे साईडला ठेवून देऊया. आता आपण चिकन शिजवून घेऊया. त्यासाठी गॅस लावून घेतलेला आहे. गॅसवर भांडं ठेवले. भांडं तापल्यानंतर थोडंसं तेल आपण घालायचं. 1-2 चमचे होईल एवढं तेल घातलेलं आहे. तेल तापलेलं आहे. ह्याच्यात आता आपण कांदा घालूया. मध्यम आकाराचा 1 कांदा घेतला होता आपण. कांदा भाजलाय चांगला. आता हे चिकन मॅरिनेट केलेलं पण होतं ते आपण त्याच्यात घालून घेऊया. चिकनला मी पाणी घातलेलं नाही आहे शिजवताना, पण प्लेटमध्ये आपण पाणी ओतून ठेवायचं. 1 पेलाभर पाणी प्लेटमध्ये ओतून ठेवले. वाफेनं ह्याचं जेवढं पाणी पडेल आणि दही घातले त्यामुळे त्याला पण पाणी सुटेल, तर त्या पाण्यावर तेवढं चिकन शिजवून होते. मसाला गार झालेला आहे. आता आपण हा मिक्सरमध्ये वाटून घेऊया. थोडी कोथिंबीर घालून घेऊया. कोथिंबीर मी कोवळ्या काड्या आहेत त्याच्या काड्यासहित घेतलेली आहे. मसाला वाटून झालेला आहे. हा तर थोडासा परतून घेऊया आपण. गॅसवर कढई ठेवली. कढई तापली की तेल टाकायचं. तेल 3 वेळा आपल्याला घालायला लागते, त्यामुळे थोडं थोडं घालायचं, अगदी कमी कमी. थोडासा कांदा घालायचा. कांदा भाजून घ्यायचा चांगला. कांदा भाजून झालाय. आता हे तयार खरड्याचं वाटण आहे आपण ते त्याच्यात घालून घेऊया. थोडं मीठ आपण चिकन शिजताना घातलेलं, थोडं मीठ ह्या मसाल्याबरोबर घालायचं. मसाला वाटतो आपण तेव्हा घातलं तरी चालेल.
मसाला भाजून झालेला आहे. थोडं तेल सुटायला लागलं की मसाला भाजला असं समजायचं. आता आपण याच्यात शिजलेलं चिकन आहे ते घालून घेणार आहोत. हे बघा, आपण पाणी घातलं नव्हतं तरी त्याला अंगचं पाणी केवढं सुटलं आहे, म्हणून वरून पाणी घालायचं नाही अजिबात. हे याच्यात घालून घ्यायचं. थोडं पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा काढून ते पण ह्याच्यात घालायचं. आता बारीक गॅस करून 10 ते 15 मिनटं आपण हे चिकन शिजवत ठेवणार आहोत झाकण टाकून. म्हणजे हा मसाला जो आहे तो त्याच्यामध्ये छान मुरतो. 7-8 मिनिट झालेले आहेत. आपण थोडंसं हे काढून बघूया. आपल्याला ड्राय पाहिजे, एकदम ड्राय असं मटण पाहिजे, चिकन पाहिजे. खरडा मटण सुद्धा असंच केला तरी छान होते, चिकनच्या ऐवजी मटण वापरून. अजून 5 मिनिट आपण ठेवणार आहोत. मस्त असं कडेने तेल सुटलेलं आहे बघा. छान असं खरडा चिकन तयार झालेलं आहे. मसाला अगदी अंगाबरोबर झाला असा. थोडंसं कोथिंबीर घालून घेऊया. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला सुद्धा विसरू नका. थँक्यू.